विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही M2 मध्ये 2 दिवसात ऍटलीस्ट तुम्ही 45 ते 50 मार्क कसे घेऊ शकता ही स्ट्रॅटर्जी दिली होती। 2 दिवसात पासिंग 100% गॅरंटेड, कशी क्लिअर करायची, गोल्डन कसा काढायचा, स्ट्रॅटर्जी दिली होती। खूप साऱ्या मुलांनी त्याला बघितलं, अप्रिशिएट केलं आणि व्हिडिओची डिमांड केली आहे की M1 मध्ये M1 दोन्ही पॅटर्न 2019 पॅटर्न आणि 2024 पॅटर्न दोन्ही प्रकारच्या M1 मध्ये कसं 2 दिवसात 45 ते 50 मार्क मिळू शकतो ही स्ट्रॅटर्जी पोरांनी विचारली होती। आणि मित्रांनो, तीच व्हिडिओ मी आता घेऊन आलो आहे की 2 दिवसामध्ये M1 ला 2024 पॅटर्न असो किंवा 19 पॅटर्न असो 45 ते 50 मार्क कसे घ्यायचे ते मी आता सांगणार आहे। मित्रांनो बघा, पहिल्यांदा स्टार्ट करूया। 2 दिवसात आपल्याला घ्यायचे 46 मार्क किंवा 50च्या आसपास मार्क 2024 पॅटर्न साठी। आता काय करायचं, 2024 पॅटर्न मध्ये मी ज्या गोष्टी सांगतो तेवढाच फॉलो करा, तुम्हाला फिक्स मार्क पडून जातं। बघा, एवढ्या मोठ्या पुस्तकात प्रत्येक युनिट मध्ये 8-10 टाईप आहे, ओके 5 युनिट आहे, टोटल 40-45 टाईप आहे। त्या 40-45 टाईप मधनं हार्डली मी तुम्हाला 2 आणि 2 किती झाले, 4 आणि 3 7 8 10 टाईप आणले। फक्त 10 टाईप 45 पैकी केले फक्त 10, बाकी 35 सोडून दिले, तरी तुम्हाला 45 ते 46 मार्क पडताय। काय काय करायचं, कसं करायचं बघा। युनिट नंबर 1 आहे, त्याच्यामध्ये LMVT जो आहे त्याचे 3 डेरिव्हेशन आहे, साइन इनवर्स, टॅन इनवर्स आणि लॉग। हे फिक्स करायचे, 90% याच्यातच एक डेरिव्हेशन येतं म्हणजे येतच, ओके। आणि त्याच्यासोबत अजून एक प्रश्न आपल्याला फिक्स करायचा आहे, टेलम थेरम, याच्यावर पण प्रश्न येतो। हे दोघं जर सोबत आले, मला वाटतं यावेळी हे दोघं सोबत येतील, जर सोबत आले तर 4 आणि 4 8 मार्क आपल्याला पडता म्हणजे पडताच आहे। पण समजा दोघं सोबत जरी नाही आले तरी पण 4 मार्क तर आपले कुठेच गेले नाही ना। सो 8 मार्क तर मला खात्री यावेळी येणार आहे, पण तरी मी कमीत कमी फक्त 4 धरतोय, 8 धरले तिथे 50 मार्क भरताय, क्लिअर आहे। त्याच्यानंतर तुम्हाला बघा, युलर्स थेरम युनिट 2 मध्ये युलर्स थेरमचा प्रश्न करायचा आहे आणि कंपोजिट फंक्शन करायचं। हे दोघं एक्झॅक्ट एकाच प्रश्न येतात A B किंवा BC बीट मध्ये। सो हे 4 आणि 4 8 मार्क इथे तुमचे कव्हर अप झाले। आता युनिट 3 मध्ये बघा, एरर फंक्शन, J इंटू J डॅश आणि इम्प्लिसिट फंक्शन, या तिघांपैकी कुठले तरी 2 टाईप सोबत येणारे, म्हणजे 4 आणि 4 8 मार्क इथे पण कव्हर अप झाले। बाकी सगळं सोडून द्यायचं, एवढंच करायचं। नंतर युनिट 4 मध्ये मी एकच टाईप दिला, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स, त्याच्यात 4 मार्क कव्हर करायचे। बाकी मॅट्रिक्स मध्ये ते रँक बिंग खूप कन्फ्युजिंग आहे, ओके। ते नका, कन्सिस्टन्सी हे ते भानगडीत पडायचं नाही, सगळं सोडून द्या। तुम्हाला वाटतं मॅट्रिक्स असा काही नाही राहत, मी सांगतो ते करायचं, कळालं। सो मॅट्रिक्स मध्ये मी सांगितलं एवढं एकच कर, बाकी तुझ्या डोक्यात चालणार नाही, म्हणून तू आता ही व्हिडिओ बघतोय, आता लास्टला आलाय, ओके। सो इथे 4च मार्क घे। आणि राहिलं युनिट 5, हे सोपं आहे। याच्यात आयगन व्हॅल्यू, आयगन वेक्टर, कॅली हॅमिल्टन थेरम आणि मॉडेल मॅट्रिक्स P, हे 3 प्रकार करायचे। तिघं पण 4-4, हे सॉरी, एक 3 पैकी तुला 2च सोडवायचे असतात। 2 बीट येतात ना, एक 6 मार्कला आणि दुसरा 6 मार्कला। सो इथे करेक्ट 12 मार्क कव्हर होऊन जातात। सो आता मोज। आणि राहिले शेवट MCQ, MCQ वर तुला 10 पैकी ऍटलीस्ट 7 मार्क पडतील। एवढा अभ्यास केल्यावर याच्यावरच MCQ विचारणार आहे ना, सो 10 पैकी 7 मार्क पडतील, बरोबर आहे। अभ्यास चांगला केला तर 10 पैकी 10 पडतात। आणि कितीतरी कॉलेजमध्ये मला माहिती डायरेक्ट MCQ सर लोक येऊन सांगता, यस, किंवा एकमेकांना मदत करा, सांगून ठेव एकमेकांना, 1चं काय C, 2चं काय B, असं खानाखुना करा। MCQचं फक्त आन्सर लिहायचं, सोल्युशन नाही लिहायचंय। सो 10 पैकी 10 मार्कच पडतात प्रत्येकाला नियर अबाउट, पण मी धरले 7 ते 8च मार्क। आता मोजून घे, बघ ना किती भरतात टोटल, 44 ते 45 मार्क भरताय, झाले 46 मार्क। मी इथे 10 धरले तर 46 कव्हर दिले। इथे जर 4च्या 8 धरले तर 50 मार्क कव्हर होते। बस एवढंच कर, कशाला टेन्शन घेतो, झाला M1 स्कोर, कळालं, यस। आणि हे अभ्यास करताना हे सगळे व्हिडिओज तुला पाहिजे असेल तर पर्पल ॲप डाउनलोड कर, ज्याच्यावर या सगळ्या टाईपचे व्हिडिओ लेक्चर टाईप वाईज आणि त्याच्या नोट्स पण आहे विथ सॉल्व। जो मागच्या वेळी M1चा जो बॅकलॉगचा पेपर झाला 24 पॅटर्नचा, तो सॉल्व करून पण आम्ही दिलाय। सो बस एवढं केलं तरी तुझा M1 गॅरंटेड 2 दिवसात क्लिअर होऊन जातो, क्लिअर आहे। सो ऍप्लिकेशन वर जा, पर्पल ॲप वर, ही व्हिडिओ बघ, 2 दिवसाचं काम आहे, 7 आणि 7 14 तास लागतील। आणि व्हिडिओ बघितले, त्यातले सगळे नोट्स मध्ये सगळे प्रॉब्लेम सॉल्व आहे ते सॉल्व कर, आणि तिथे पेपर सॉल्व आहे, तुझा मागच्या वेळेचा बॅकलॉग तोही करून टाक, तुझा M1 24 पॅटर्नचा क्लिअर। आणि M2 साठी बाकी मग ऍप्लिकेशन पुन्हा सबस्क्रिप्शन M2 पण क्लिअर कर, त्याचं पण सबस्क्रिप्शन आहेच। आता येऊया 19 पॅटर्न कडे। 19 पॅटर्न मध्ये आपल्याला 2 दिवसात 45 मार्क घ्यायचे, बरोबर। सो 19 पॅटर्न मध्ये डायरेक्ट युनिट 3 येतो, पहिले 2 युनिट इनसेमला निघून गेले। डायरेक्ट युनिट 3 मध्ये युलर्स थेरम आणि कंपोजिट फंक्शन हे 2 प्रकार कर, इथे 10 मार्क तुझे फिक्स होऊन जातील, 5 आणि 5 10। युनिट 4 मध्ये एरर फंक्शन J डॅश इज इक्वल टू 1 आणि इम्प्लिसिट फंक्शन, हे
3 टाईप कर, याच्यापैकी 2 सोबत येणार आहे. इथे 10 मार्क फिक्स झाले, 10 10 20 झाले. युनिट 5 मध्ये ऑर्थोमॅरल मॅट्रिक्स, इथे सॉरी 5च मार्क तुला येतील, 5च मार्क आहे, जास्त डोकं लावू नको. ओके, सो किती झाले 25 मार्क. युनिट 6 मध्ये 3 टाईप आहे, आयगन व्हॅल्यू, आयगन वेक्टर, कॅली हॅमिल्टन आणि मोडल मॅट्रिक्स. तिघं सोबतच येणार आहे 15 मार्कला. झाले. आणि एमसीक्यू, एमसीक्यू मी सांगितलं जसं कॉलेजमध्ये भेटून जातं प्रत्येक कॉलेजमध्ये, आणि नाहीतर एवढा अभ्यास केल्यावर याच्यावरच एमसीक्यू म्हणजे छोटीशी स्टेप फॉर्म्युला विचारतो तो तू सॉल्व्ह शकतो. एवढं तर डोकं चालेल ना. नाही झालं तर एकमेकांना मदत कर, 1चं काय 2, 3चं काय 3, एकमेकांना मदत करा, सांगा. सो इथे 10 पैकी ऍटलीस्ट तुला 8 तर मार्क पडतील. यस, लास्ट पेपर आहे, थोडी मेहनत कर, नाही तर मग 24 पॅटर्न मध्ये जाशील. सो मेहनत कर, गोल्डन मध्ये क्लिअर करून घे. सो या पद्धतीने गेल्या 45 मार्क पडतात. किती टाईप दिले मी टोटल, फक्त तुला 7-8 टाईप दिले. 45 टाईपचं पुस्तक आहे, 8 टाईप दिले. 8 मध्ये तुला जर 45 मार्क पडतात, अजून काय पाहिजे. आणि हे अभ्यास करताना तू तर आता वेकोनिस पॅटर्न वाले येडेपणा करूच नको. वेळ कमी, शेवटचा चान्स आहे तुझा. डायरेक्ट पर्पल ॲप डाउनलोड कर, त्याच्यावरचा कोर्स सबस्क्राईब कर. त्याच्यात तुझा मागच्या वेळचा डिसेंबर 24चा पेपर सॉल्व आहे, अजून 2-3 पेपर सॉल्व आहे. ते पेपर सॉल्व आधी हा अभ्यासाचे व्हिडिओ बघ, याच नावाने व्हिडिओ आहे, ते व्हिडिओ केले तर सगळे प्रॉब्लेम त्यातले करून टाक. लगेच तिथे सॉल्व पेपर आहे, ते सॉल्व पेपर कर, तुझा M1 लास्ट अटेम्प्ट असेल क्लिअर होऊन जाईल. क्लिअर आहे. सो या पद्धतीने M1 2024 पॅटर्न असो किंवा 19 पॅटर्न असो, 2 दिवसात 45 ते 50 कसे मार्क घ्यायचे मी स्ट्रॅटर्जी दिली, फॉलो कर. आयुष्यात पुन्हा M1 देण्याची गरज नाही. हा लास्ट अटेम्प्ट M1चा असेल आणि एकदम हसत खेळत खुशी खुशीने एवढ्या मोठ्या पुस्तकातनं एवढं करून तू M1 गॅरंटेड क्लिअर करशील, स्कोरिंग करशील. क्लिअर. सो या पद्धतीने अभ्यास कर. व्हिडिओ आवडला असेल शेअर करा आणि पर्पल ॲप ऍप्लिकेशनवर ना अभ्यास कर. M1 M2 चे कोर्सेस घे, स्कोरिंग कर. थँक्यू.